नमस्कार मित्रांनो, मी संदीप जोर सगळ्यांचं स्वागत करतो स्मार्ट इन्फ्युजन पुण्यातला। जसं की आज आपण आलो आहे नवीन व्हिडिओ घेऊन। आता याच्यापर्यंत आपण अगोदरच भरपूर व्हिडिओज आपण रेडी केले आहे। त्यामध्ये जे काय डाऊट असेल आपले स्टुडिओ सेटअपचा, लाइटिंगचा, डिजिटल बोर्डचा, अकॉस्टिकचा जे काही डाऊट्स असेल ते आपण क्लिअर केले आहे। आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि यामध्ये आपण पाहूया की आपण एक टीचर्स आहे आणि आपण स्टुडिओ सेटअप रेडी करायचा प्लॅन करत आहात। हे डाऊट्स असतात की आपण कोणता प्रोडक्ट घ्यायचा आणि एक स्टुडिओ सेटअप आपण कसा रेडी करू शकतो, त्यामध्ये आपण लाइटिंग कसं करू शकतो, हे एक मोठा क्वेश्चन मार्क असतं। ते पण आज आपण क्लिअर करणार आहे आणि आपल्याला काय काय इक्विपमेंट्स लागणार हे सगळं आज आपण क्लिअर करणार आहे की आपण कसा एक व्यवस्थित आणि एक प्रीमियम क्वालिटीमध्ये आपण आपला एक टीचिंग स्टुडिओ सेटअप ऑफलाइन किंवा कोणताही मोडमध्ये असू द्या ते आपण रेडी करू शकतो। आणि त्याचमध्ये लाइटिंग कोणकोणती लागणार, कसा लागणार आणि कोणती लाइटिंग आपण कसं यूज करू शकतो ते पण आपणच पाहणार आहे की स्टुडिओ सेटअप मध्ये आपण लाइटिंग कशा करू शकतो। लेट्स स्टार्ट करूया विदाउट एनी इंटरप्शन। आपण आहे मोहम्मदवाडी पुण्यातला, जिथे आपली ब्रांच आहे स्मार्ट इन्फो विजनची। इथे आपण येऊन स्वतः आपण एक्सपिरियन्स करू शकतो। डिजिटल बोर्ड असू द्या, कॅमेरा असू द्या किंवा जे काही इक्विपमेंट्स असेल त्याचा आपण लाईव्ह एक्सपिरियन्स घेऊ शकतो। त्यानंतर जर आपल्याला स्टुडिओ सेटअप रेडी कसा करायचा आहे किंवा अकॉस्टिक कसा करायचा आहे, साऊंड प्रूफिंग कसा करायचं आहे, लाइटिंग कशी करायची, हे सगळे जे डाऊट्स आहेत ते आपण इथं फिजिकली येऊन क्लिअर करू शकतो। तर विदाउट एनी इन्स्ट्रक्शन्स आपण स्टार्ट करूया, पाहूया की आपण एक टीचिंग स्टुडिओ सेटअप कसा रेडी करू शकतो आणि काय काय इक्विपमेंट्स आपण लागतं आणि त्याचमध्ये महत्त्वाचं असतं लाइटिंग, ते आपण लाइटिंग कशा करू शकतो। हे आहे आपण पाहू शकता। आपण इथे जे आहे आपला बेंचमार्कचा डिजिटल बोर्ड आहे, हा 75 इंचचा डिजिटल बोर्ड आहे। आपण पाहू शकता की हा आपली वेबसाईट आहे। इथे आपण जाऊन जे काय आपली क्वेरीज वगैरे असेल, जे काय असेल ते आपण इथे सर्च करू शकता किंवा आपले जेवढे ब्रांचेस आहे, आपले प्रोडक्ट काय काय आहे, आपण किती जुनी कंपनी आहे, किती फीडबॅक्स आहे, किती एक्सपिरियन्स पर्सन्स आहे, जे आपली काय स्ट्रेंथ आहे, हे काय आपले प्रॉपर सॉल्युशन्स आहे ते आपण इथे पाहू शकता आपली वेबसाईटवर। आणि यामध्ये जे काय प्रोडक्ट्स तुम्हाला रिक्वायरमेंट असेल ते आपण स्वतः पाहू शकता। प्रोडक्टमध्ये जाऊन किंवा काय क्वेरीज वगैरे असेल तर आपण कॉन्टॅक्ट असमध्ये आपण जे काय असेल ते आपण प्रॉब्लेम आपले सॉल्व करू शकता। आता आपण पाहूया की आपण स्टुडिओ सेटअपसाठी आपल्याला काय काय इक्विपमेंट्स रिक्वायरमेंट असतं। तर इथे आपल्याला दिसत असेल स्टुडिओ सेटअप। आता स्टुडिओ सेटअप आपण प्लॅन केला आहे, त्याचमध्ये बऱ्याच लोकांना माहिती असेल की आपण एक नॉर्मल कोणकोणता प्रोडक्ट आपल्याला रिक्वायरमेंट असतं। ते डिपेंड करतात आपल्या बजेटवर किंवा आपल्या क्वालिटीवर। जेव्हा आपण कोणताही प्रोडक्ट घेतात त्याच्या अगोदर आपल्याला पूर्ण इन्क्वायरी करावं लागतं की आपण कोणता डिजिटल बोर्ड घ्यायचा, कोणता कॅमेरा घ्यायचा, माईक, सर्व्हर जे काय आहे ते कोणता घ्यायचं आणि त्याचमध्ये सर्व्हिस आपल्याला कसा भेटणार हे महत्त्वाचं आहे। ते आपण सर्व प्रॉपर चौकशी करून ते आपण एक आपल्या बजेट हिशोबाने आपण स्टार्ट करू शकता आणि सेटअप करू शकता। इथे आपल्याला दिसत असेल स्टुडिओ सेटअप जे आपले टीचिंगसाठी असेल किंवा कोणताही स्टुडिओ सेटअप करायचा असेल तर आपण प्रॉपरली याचप्रमाणे आपण करू शकता। आता याचमध्ये जे इक्विपमेंट्स आपल्याला 5 इक्विपमेंट्स आपल्याला गरजेचं असतं ते कोणकोणतं, ते पहिला डिजिटल बोर्ड। आता हा डिजिटल बोर्ड आहे ते आपण स्वतः पाहतात की ते जे काय आपल्याला शिकवायचं आहे, जे आपले ब्लॅक बोर्ड किंवा व्हाईट बोर्ड, ग्रीन बोर्ड जे काय असेल ते फक्त आपण त्याला रिप्लेस करून देतो। आणि ह्याचमध्ये आपल्याला जे साईज आहे ती वेगळी वेगळी साईज भेटतं, 65, 75, 86 किंवा 98 असंच बरंच साईज आपल्याला भेटतं। आणि याचमध्ये पण आपल्याला अँड्रॉइड प्लस विंडो दोघी आपल्याला भेटतं। बाय डिफॉल्ट आपल्याला अँड्रॉइड वर्जन भेटतं। त्यानंतर इथे आपले जे काय आहे आपण प्रॉपरली लॅपटॉप वगैरे जे काय असेल ते आपण स्पीकर्स वगैरे सगळं भेटतं, आपण कनेक्ट करू शकता इझी। आपल्याला नोट वगैरे पण भेटतं। याचमध्ये आपण प्रॉपरली जे काय एक्सप्लेन करायचं आहे, शिकवायचं PDF, इमेजेस, PPT जसं आपल्याला पाहिजे तसं आपण याला आपण प्रॉपरली यूज करून मुलांना शिकवू शकता। त्यानंतर आहे 4K PDZ कॅमेरा। आता जे कॅमेरा आहे ते आपल्या हिशोबाने आपण घेऊ शकतो। तर आपल्या DSLR असेल किंवा कोणताही दुसरा कॅमकॉर्डर असेल किंवा नॉर्मल कॅमेरा असेल ते पण आपण एक
यूज करू शकता. बट आपण सजेस्ट करतो की जेव्हा आपण लाईव्हसाठी करतात किंवा रेकॉर्डिंग स्टुडिओ सेटअपसाठी करतात त्या टाईमला आपल्याला 4K PTZ कॅमेरा रिक्वायरमेंट होता. आता जे मी रेकॉर्ड करतोय तो आहे बेंचमार्कचा 4K PTZ कॅमेरा. तो कॅमेरा इझिली ॲक्सेसेबल आहे ओनली रिमोटवर. त्याचवर आपल्याला काही रिक्वायरमेंट नाही, कोणताही ऑपरेटर नाही, कोणताही मेमरी कार्ड नाही, कोणता कॅप्चर कार्डची रिक्वायरमेंट नाही. हे आपण प्रॉपरली 360 रोटेट आहे, आपण इझिली रोटेट करू शकता. लेफ्ट राईट अप अँड डाऊन जसा पाहिजे आपल्याला इझी मॅनेज करू शकता, इझी आपण मॅनेज करू शकता. त्यानंतर यामध्ये जे क्वालिटी भेटतं ते HD 2K 4K सगळं आपल्याला क्वालिटी आपल्या हिशोबाने आपण ॲडजस्ट करू शकतो. त्यानंतर आहे माईक. माईकमध्ये आपल्याला कॉलर माईक वगैरे असतात किंवा जे आपण यूज करत आहात आता हेड माईक सॅनायझरची, ह्या आपल्याला 100% नॉईज कॅन्सलेशन प्रोव्हाइड करतात. हे पण आपण घेऊ शकतो किंवा आपल्या हिशोबाने आपण ॲडजस्ट करू शकतो. त्यानंतर आहे सर्व्हर मॉनिटर्स. हा रिक्वायरमेंट असतं जे आपले लाईव्ह जाणार आहे किंवा आपले जे माईक आणि कॅमेराज आहेत ते आपले कनेक्ट होणार कोणत्यावर सिस्टमवर, सर्व्हर आणि त्याचवर आपण जे व्ह्यू करणार वगैरे आहे ते आपण मॉनिटरवर व्ह्यू करणार आहे. त्यानंतर मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट आहे लाईट्स. हे जे लाईट्स आहे विदाऊट लाईट्स आपण काही करू शकत नाही. म्हणजे की जे आपली क्वालिटी आपण पाहतात हे डिपेंड आहे आपल्या लाईटवर. आता इथे पण तुम्हाला दिसत असेल की प्रॉपरली जे आपली लाईट्स वगैरे दिसत आहे किंवा जे क्वालिटी दिसत आहे ते लाईटवर डिपेंड आहे. आता आपण इथे जी यूज करत आहे ते वेगळे वेगळे लाईट येतात, ते रिंग लाईट येतात किंवा LED लाईट्स येतात, असंच बरंच काहीच येतात. ट्यूबलाईट्स वगैरे पण यूज करतात भरपूर लोक. तर अशा प्रकारे आपण बरेच काही लाईट्स आपण यूज करू शकतो. बट ते डिपेंड करतात आपण कोणत्या हिशोबाने आपण याला यूज करताय आणि कोणता लाईट आपण घेत आहे त्याचप्रमाणे आपल्याला क्वालिटी वगैरे डिपेंड करतात. त्याप्रमाणे आपल्याला डिपेंड करतात की आपण कोणता लाईट घेतात आहे. आता याचमध्ये जे आपण हे झालं आपण स्टुडिओ सेटअपसाठी आपल्याला काय काय इक्विपमेंट्स रिक्वायरमेंट असतं हे क्लिअर झालं असेल. आता आपण पाहूया की जे मेन इम्पॉर्टंट होता टॉपिक आपला की लाईट्स. आता लाईट्स आपण कसं करू शकता आणि एक प्रॉपरली कसं प्रिपेअर करू शकता ते पण आपण पाहूया. आता इथे आपल्याला एक इमेज दिसत असेल म्हणजे हा स्टुडिओ सेटअप आहे, ते आपली टीचिंगसाठी आहे किंवा कोचिंगसाठी आहे, आपली स्टुडिओ सेटअप आहे. आता इथे आपले जे इक्विपमेंट्स आहे ते आपण त्या हिशोबाने आपण अरेंज केले आहे. इथे आपला डिजिटल बोर्ड आला आणि त्यानंतर कॅमेरा आपण सेंटरवर सेट केला आहे की म्हणजे आपले जे आहे कॅमेराज आपण प्रॉपरली सेट केले जसं आपण इथे सेट केलं आहे. त्यानंतर जे आहे एक मॉनिटर आहे की आपण मॉनिटरवर आपण जे काय आपले कमेंट वगैरे आहे, आपण जे व्ह्यू करतात आहे किंवा एक्सप्लेन करतात ते सगळं आपण पाहू शकता. त्यानंतर एक पोडियम्स आहे की आपण जे काय आपले कंटेंट वगैरे असतात, मटेरियल वगैरे असतात ते आपण इझिली इथे आपण प्रॉपरली एक्सप्लेन करू शकतो किंवा आपण यूज करू शकतो पोडियमला आपण. आणि इथे आपल्याला दिसत आहे मॉनिटर आणि CPU सर्व्हर जे काय असेल त्याचमध्ये आपल्याला जे काय आपले ॲप्लिकेशन्स वगैरे आहेत ते आपण प्रॉपरली ठेवू शकतो. आणि याचमध्ये आपल्याला पूर्ण दिसत असेल की हे पूर्ण अकॉस्टिक सोबत आहे आणि याचमध्ये आपण जसं आपले जे रूम आहेत त्याप्रमाणे आपण त्याला डेकोरेट करू शकतो किंवा साऊंड प्रूफिंग करायचं आहे त्याप्रमाणे आपण ते पण करू शकतो. आता इथे महत्त्वाचं होतं की लाईट. आता इथे आपल्याला दिसत आहे एक लाईट, 2 लाईट आणि हा 3 लाईट्स. आता लाईट्स जे आहे आपण पाहू शकतो इथे जे आहे आपले बॉक्स लाईट आपण यूज केले आहे तर पाहू शकता. आणि याची जे डायमेन्शन म्हणजे फोकस आहे ते आपल्या बोर्डवर आहे. म्हणजे की लेफ्ट आणि किंवा राईट जे काय आहे ते आपण प्रॉपरली याचा जे फोकस आहे ते आपल्या बोर्डवर आहे. म्हणजे आपण जे शिकवणार आहे किंवा आपले जे कंटेंट वगैरे आहे ते प्रॉपरली फोकस होणार आहे. त्यानंतर वरती आपल्याला दिसत असेल 2x2 ची लाईट्स, LED लाईट्स. जसं की आपण दाखवू शकतो तुम्हाला की इथे पण आपण जे यूज करत आहात ते पण आपण 2x2 ची LED लाईट आपण यूज करत आहात. म्हणजे हा 36 किंवा 40 वॉटचा आपण घेऊ शकतो. आता याचमध्ये जे क्वालिटी आहे की म्हणजे आपण एक प्रॉपरली सेटअप केला आहे. म्हणजे ते आपल्यावर डिपेंड असतं की आपण कोणता लाईट घेऊ शकतो. जसं की इथे आपण हे लावले आहे तर म्हणजे जर आपल्याला या लाईट यूज केल्यानंतर आपल्याला प्रॉपर लाईट भेटत असेल तर हे जे आहे साईडचे लाईट आपल्याला लावायचं काही गरज नाही. बट जर काही इश्यू असेल किंवा डार्कनेस
येत असेल अजून किंवा काही लाईट्स वगैरे नाही प्रॉपर आपल्याला म्हणजे जे क्वालिटी नाही भेटत असेल त्याप्रमाणे आपण त्या टाईमला आपण हे लावू शकतं. म्हणजे जे काय लाईट्स आहे त्याचप्रमाणे आपण यूज करू शकतो. जे लाईट्स आहे रिंग लाईट्स आहे कोडॅक्स लाईट आहे असंच भरपूर लाईट्स आहे. LED लाईट असतं ते पण आपण लावू शकतो की याप्रमाणे आपण एक स्टुडिओ सेटअपमध्ये लाईट सेटअप करू शकतो. म्हणजे हे पाहून असंच वाटत असेल की म्हणजे आपला पण असाच एक स्टुडिओ सेटअप हवा पाहिजे तर आपण पण रेडी करू शकतो. जर काही डाऊट असेल तर आपण इथे येऊ शकतो आणि हे डाऊट क्लिअर करू शकतो. आता अशा प्रकारे आपण लाईटची व्यवस्था करून आपण जे आहे टीचिंग स्टुडिओ सेटअप ते प्रॉपरली आपण एक प्रोफेशनल वेमध्ये रेडी करू शकतो. म्हणजे हा व्हिडिओजमध्ये आपल्याला क्लिअर झाला असेल की आपल्याला काय काय इक्विपमेंट्स रिक्वायरमेंट असतं, अजून आपण लाईटिंग कसं करायची हे क्लिअर झालं असेल. अजून जे काय क्वेरीज असेल तर आपण खालती दिलेल्या नंबरवर कॉल करू शकतो आणि विचारू शकतो किंवा कमेंट टाकून जे काय डाऊट्स असेल ते पण आपण क्लिअर करू शकतो. आय थिंक हा व्हिडिओ आपल्याला महत्त्वाचा असेल, गरजेचा असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजून जर आपल्याला फिजिकल व्हिजिट करायचं असेल किंवा कोणताही प्रोडक्ट घ्यायचा असेल, डाऊट असेल ते आपण खालती दिलेल्या नंबरवर कॉल करून आपले जे काही ब्रांचेस आहेत तुम्ही कुठेचा असू द्या कोणत्याही राज्याचा असू द्या तिथे आपले एक्सपिरियन्स सेंटर आहे. तिथे आपण फिजिकली जाऊन एक्सपिरियन्स करू शकतो आणि आपले जे डाऊट्स आहे किंवा आपले जे स्वप्न आहे ते आपण प्रॉपरली साकार करू शकतो. म्हणजे एक ब्रांचमध्ये येऊन किंवा आपलं एक स्पेसिफिक कंपनी चूज करून आपण आपले जे डाऊट्स आहे किंवा जे काही स्वप्न आहे ते आपण साकार करू शकतो. व्हिडिओ छान वाटला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. So thank you for watching these videos and आपण नंतर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण घेऊन येणार. आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.